हाय फ्रेंड्स, आजच्या या लेक्चरमध्ये आपण स्लायडर हा ऑप्शन बघणार आहोत. ॲक्च्युली स्लायडर म्हणण्यापेक्षा आपण ह्याला बॅकग्राऊंड स्लायडर म्हटलेलं जादा योग्य ठरेल, कारण हा जो स्लायडर आहे हा आपण एखाद्या मॉड्यूलच्या किंवा एखाद्या रोच्या बॅकग्राऊंडला आपण ॲड करणार आहोत. त्यासाठी काय करायचं, एक रो घ्यायची आणि त्या रोला पहिल्यांदा रो ऑप्शन्समध्ये जाऊन रो विड्थ बॉक्स्ड आणि रो हाईट फुल हाईट सेट करायची, जेणेकरून बॅकग्राऊंडची इमेज तिथे अगदी व्यवस्थितरित्या बसेल. त्याच्यानंतर रोच्या स्टायलिंग ऑप्शनला जाऊन बॅकग्राऊंडवरती क्लिक करा व इथे तुम्हाला स्लायडर हा ऑप्शन दिसत असेल. या स्लायडरवरती क्लिक करायचं आणि इथे जिथे बॅकग्राऊंड स्लायडर आहे इथे आपल्याला इमेजेस इन्सर्ट करायचे आहेत. पण ह्या इमेजेस इन्सर्ट करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या कुठल्या कुठल्या आहेत, तर त्यासाठी मी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमध्ये काही पॉईंट्स लिहिलेले आहेत, ते बघूया. पहिलं म्हणजे ज्या इमेजेस आपण बॅकग्राऊंडला स्लायडर म्हणून वापरणार आहोत त्या HD क्वालिटीच्या पाहिजे. म्हणजेच काय, जो मी पहिला पॉईंट लिहिलेला आहे, इमेजेस शुड बी ऑफ HD क्वालिटी, म्हणजे खूप खराब क्वालिटीच्या इमेजेस तिथे वापरायचे नाही आहेत. इमेजेस ह्या चांगल्या रिझोल्युशनच्याच वापरायच्या, ज्या की दिसायला अगदी क्लिअर असतील. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपण ज्याला स्लायडर क्रिएट करणार आहोत त्याला तिथे आपण मल्टिपल इमेजेस वापरणार आहोत. मग प्रत्येक इमेजची जी काही साईज असणार आहे ती आपल्याला एकच हवी आहे. म्हणजेच काय, कन्सिडर करा तुम्ही एक डायमेन्शन डिसाईड केला की आपला जे काय आपण बॅकग्राऊंडला स्लायडर ॲड करणार आहोत त्याची साईज 1366x768 असणार आहे असं तुम्ही जर ॲझ्युम केला, तर तुम्ही ज्या काही इमेजेस घेताय इंटरनेटवरून त्या सगळ्या त्या साईजच्याच पाहिजेत. म्हणजे एक इमेज एका साईजची आणि दुसरी इमेज एका साईजची असं चालत नाही. प्रत्येक इमेज ही एका साईजचीच पाहिजे. मग कन्सिडर करा, तुम्हाला नेटवरती ज्याला तुम्ही सर्च करता त्याला त्या डायमेन्शनच्या जर मिळाल्या नाहीत तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला ज्या इमेजेस आवडतात त्या पहिला डाउनलोड करून घ्यायच्या आणि नंतर त्यांना फोटोशॉपमध्ये जाऊन एकाच डायमेन्शनच्या सगळ्यांना क्रिएट करायच्या आणि त्या सगळ्या एकाच डायमेन्शनच्या झाल्यावरती मगच त्यांना यूज करायच्या. लक्षात घ्या, प्रत्येक इमेजची डायमेन्शन्स एकच पाहिजे. प्रत्येक इमेजचं डायमेन्शन वेगवेगळं नको आहे. ही गोष्ट ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. ओके, इमेजेस फोटोशॉपमध्ये कशा एडिट करायच्या हे आपण नंतर बघू, पण सगळ्या इमेजेस आपल्याला एका साईजच्याच पाहिजेत. आता डायमेन्शन्स किती ठेवायचे, तर 1366x768 हे मी रफ डायमेन्शन लिहिलेलं आहे. कन्सिडर करा, एखाद्या सीनमध्ये तुम्हाला कमी जादा जर पाहिलं असेल तर तुम्ही ते करू शकता, पण मोस्ट प्रोबॅबली 1366x768 ह्या डायमेन्शनच्या आपण इमेजेस वापरतो. आता स्लायडरला आपण मॅक्झिमम 4च इमेजेस इन्सर्ट करायचे असतात. मोर दॅन 4 इमेजेस इन्सर्ट केला तर तुमच्या जे काय वेबपेज लोडिंगचे स्पीड आहे ते कमी होईल. त्यामुळं मॅक्झिमम 4च इमेजेस वापरायचे, 4पेक्षा जादा इमेजेस वापरायच्या नाहीत. त्याच्यानंतरनं इमेजेस शुड बी ऑप्टिमाइज्ड, म्हणजे समजा 4 MBची वगैरे इमेज असं घ्यायची नाही. ती जरी 4 MBची असेल तर त्याला फोटोशॉपमध्ये घेऊन आपण इमेज ऑप्टिमायझेशन बघितलेलं आहे, त्या इमेजेस ऑप्टिमाइज करून घ्यायच्या आणि मगच वापरायच्या. आणि शेवटचा जो काही मुद्दा आहे, इमेजेस शुड बी ऑफ सेम कलर टाईप अँड टोन. म्हणजेच काय की कन्सिडर करा, तुम्ही पहिली इमेज ब्लॅक घेतला तर दुसरी लगेच व्हाईट घ्यायची नाही, सेम पॅटर्नमधल्या इमेजेस घ्यायच्या. ह्या सेम कलर टाईपमधल्या इमेजेस कसं सर्च करायचं ते आपण बघू. पण जर तुम्ही वेगवेगळ्या टोनच्या जर इमेजेस घेतला तर एंड युजरच्या डोळ्याला खूप त्रास वाटतो आणि तो खूप ॲक्च्युली त्रासदायक असते. त्यामुळे तशा गोष्टी करायच्या नाहीत. ओके, आता हे सगळे पॉईंट्स कन्सिडर करून मी एक नेटवरून इमेजेस काही डाउनलोड केलेत आणि त्याला मी नेटवरून काही इमेजेस डाउनलोड करून घेतलेल्या आहेत आणि त्यांना मी प्रत्येकाला एका ठराविक डायमेन्शनचं करून घेतलेलं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी काय केलं आहे, इथे मी 4 इमेजेस डाउनलोड केला, त्यांना मी व्यवस्थित ऑप्टिमाइज केलं, इमेजेस ऑप्टिमाइज, आणि प्रत्येकाची साईज तुम्ही जर ह्याच्यावरती बघितला 1366x768 1366x768
म्हणजे प्रत्येक इमेज मी 1360 बाय 768ला ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. मग आता आपण काय करू, आपण आपल्या बॅकग्राऊंड स्लायडरला आलो. ह्याच्यामध्ये आपल्याला इन्सर्ट गॅलरी करायचं आहे. मग इथं इन्सर्ट गॅलरीवरती जर क्लिक केला तर आपण काय करू, अपलोड फाइल्स, सिलेक्ट फाइल्स, आणि इथे ह्या आता एकाच वेळेला आपण मल्टिपल सिलेक्शन करू शकतो. त्यासाठी आपण काय करायचं, कंट्रोल दाबून धरायचं आणि मल्टिपल सिलेक्शन करायचं. कंट्रोल की दाबून सिलेक्शन करायचं म्हणजे मल्टिपल गोष्टी तुमच्या सिलेक्ट होतील. आणि ओपन करा. इथे आपले 4 इमेजेस ॲड झाल्या. इथे आपण ॲड टू गॅलरीला क्लिक करू, अपडेट गॅलरी. आता इथं आपल्या 4 इमेजेस ॲड झाल्या. आता ह्याच्या साईडला खालच्या साईडला तुम्हाला इथं इमेज साईजचा ऑप्शन दिसतो आहे. इथं थंबनेल, मीडियम आणि लार्ज हे पहिले 3 ऑप्शन्स कधीही वापरायचे नाहीत. आपल्या कंपनीच्या नियमानुसार इथं कंपल्सरी आपल्याला फक्त ओरिजिनल इमेज हाच ऑप्शन पाहिजे. लक्षात घ्या, इमेजची साईज ही ओरिजिनल इमेजच पाहिजे, बाकीचे कुठलेही ऑप्शन्स ह्याच्यामधले वापरायचे नाहीत. ओके, आणि आपण ह्याला पहिल्यांदा एकदा सेव्ह करू. आणि हे आउटपुट मी एका इनकॉग्निटिव्ह मोडमध्ये कसं दिसते हे आपण एकदा बघूया. त्यासाठी मी इनकॉग्निटिव्ह मोडमध्ये ते पेज ओपन केलं आणि त्याला मी रिफ्रेश करतो आहे. तर तो जो काही स्लायडर आहे तो आपल्याला अशा पद्धतीचा दिसेल. त्याला लेफ्ट आणि राईट ॲरोज असतील आणि खालच्या साईडला जेवढे काही स्लाईड्स आहेत आपले तेवढ्याचे डॉट्स दिसतील. आणि हे इमेजेस अगदी व्यवस्थित बसलेले आहेत. ओके, तर ह्याला म्हणतो आपण बॅकग्राऊंड स्लायडर. आता याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे कोणत्या, तर ज्याला आपण बॅकग्राऊंडला स्लायडर टाकतो त्याला इथे इमेज साईज जर आपण दिली ओरिजिनल इमेज, त्याच्यानंतर ना इथं बॅकग्राऊंड स्लायडर मोड जो आहे ह्याला आपण नेहमी फुल कवरच ठेवतो. बेस फिट हा ऑप्शन आपण कधीही वापरत नाही. आता आपण फक्त सॅम्पलसाठी काय करू, केन बर्न्स इफेक्ट एक बघू. ओके, म्हणजेच काय, बॅकग्राऊंड स्लायडर मोडमध्ये 3 ऑप्शन्स आहेत, पण ह्या 3 ऑप्शन्सपैकी एक ऑप्शन बेस्ट फिट हा आपण कधीच वापरत नाही. आपण मॅक्झिमम 2 ऑप्शन्स वापरतो आणि ते कुठले आहेत, एक आहे फुल कवर आणि दुसरं आहे केन बर्न्स इफेक्ट. ओके, आता बाय डिफॉल्ट ज्याला आपण एखादा स्लायडर ॲड करतो त्याला तो फुल कवर ह्या मोडमध्ये असतो. आता हे आपल्याला व्हिज्युअली कळावं याच्यासाठी मी याच्यावरती एक टेक्स्ट मॉडेल घेतो आणि ह्याला मी लिहितो फुल कवर. फुल कवर. ओके, आता इथं बॅकग्राऊंडला स्लायडर दिसत नाही आहे कारण आपण एडिटिंग मोडला आहोत. इथं आपण आणखीन एकदा मी एकदा डुप्लिकेट केलं त्याला. ओके, आणि ह्याला आपण केन बर्न्सचा इफेक्ट ॲड करणार आहे. केन बर्न्स इफेक्ट तर आपण डन करू. आणि ह्याच्या बॅकग्राऊंडला जाऊन जो काही फुल कवर आहे त्याला इथं आपण केन बर्न्स इफेक्ट डन सेव्ह. म्हणजेच काय, ह्या पेजवरती आपण 2 स्लायडर ॲड केले. पहिल्याला आपण बॅकग्राऊंड स्लायडर मोड फुल कवर दिला आणि दुसऱ्याला आपण केन बर्न्स इफेक्ट दिला. आता हे दोन्ही आउटपुटला कसे दिसतात ते बघूया आपण. इथे येऊन मी रिफ्रेश करतो. ओके, हा जो मोड आहे हा फुल कवर आहे. ठीक आहे,
आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर इमेजेस येतेला प्रकार जर बघितला तर त्या अगदी खूप स्मूथ पद्धतीने येतात. म्हणजे एक इमेज जाते आणि दुसरी अगदी फेड इन झाल्यासारखा इफेक्ट आहे. आता ह्याच्या खालच्या साईडला आपण हा जो दिला आहे हा आहे केन बर्न इफेक्ट. म्हणजे याच्यामध्ये इमेज तुम्हाला सेंटरवरून शक्यतो झूम झाल्यासारखे दिसेल प्रत्येक इमेज येताना. ओके, ह्याला म्हणतो आपण केन बर्न इफेक्ट. ओके, आता ह्या दोन्ही इफेक्ट्सपैकी पहिला इफेक्ट हा आणि दुसरा इफेक्ट हा, याच्यापैकी कुठला इफेक्ट कधी वापरायचा हे त्या कंडिशनवरती डिपेंडंट असेल की कुठल्या त्या सिच्युएशनला कुठलं स्लायडर चांगला वाटेल. पण मोस्ट प्रोबॅबली जिथेपर्यंत माझा अनुभव आहे तिथेपर्यंत नॉर्मल मोड जो की आपला फुल कवरचा मोड आहे तो खूप चांगला दिसतो. मग आणखीन एकदा आपण आता गोष्टी रिवाईज करू. आपण बॅकग्राऊंडला स्लायडर हा ऑप्शन बघतोय. आपण इथं मल्टिपल इमेजेस देतो. इथं इमेजची साईज कंपल्सरी ओरिजिनल इमेजेस द्यायची आणि इथं फुल कवर मोडच द्यायचा, बॅकग्राऊंड स्लायडर मोड. आता हे स्लायडर स्पीड काय आहे तर आपण काय करू की याच्यामध्ये फास्ट, नॉर्मल आणि स्लो हे 3 आहेत. म्हणजेच काय, एखादी पहिली इमेज जाऊन दुसरी इमेज येण्यासाठी तुम्हाला स्पीड किती पाहिला आहे, नॉर्मल पाहिला आहे काय, फास्ट पाहिला आहे काय, स्लो, हे आपण ह्याच्यामध्ये डिफाईन करतो. शक्यतो आपण हे जे काही स्पीड आहे हे नॉर्मलच ठेवतो, कारण फास्ट आणि स्लो केला तर तो इफेक्ट म्हणजे शक्यतो दिसत नाही. त्यामुळे आपल्या कंपनीच्या नियमानुसार आपण स्लायडर स्पीड हे नेहमी नॉर्मलच ठेवतो. आणि जे काही बॅकग्राऊंड कलर आहे तो आपण एखादा नॉर्मल कलर जो की त्याच इमेजमधला असेल, शक्यतो मी आता ह्याच्यातला हा कलर आहे मला माहिती आहे, तर मी तो कलर ह्याच्यामध्ये आपण देऊन डन करू शकतो. आता आपण एकदा फक्त रिवाईज करू की आपण ओके, आपण बॅकग्राऊंड इमेजला बॅकग्राऊंडच्या साईजला ओरिजिनल हा ऑप्शन सेट करणार आहोत. बॅकग्राऊंड स्लायडरला 3 मोड्स आहेत, फुल कवर, केन बर्न इफेक्ट्स आणि बेस्ट फिट. बेस्ट फिट हा ऑप्शन आपण कधीही वापरत नाही आणि स्लायडरचे स्पीड हे आपण नेहमी नॉर्मल ठेवतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्हाला प्रॅक्टिस करा. ओके, तुम्हाला आजचं सेशन हे समजलेलं असेल याची मला पूर्ण खात्री आहे. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. टेक केअर अँड गुड लक.